नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा 31 मार्च 2026 तर आताच थोड्या वेळाखाली आलेली PDF आहे. तर थोडक्यात आपण वाचून घेऊत सूचना काय आहेत काय नाही. तर बघा, पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांचा अंतिम गुणतक्ता. तर पुणे शहरचा आहे. थोडक्यात सूचना वाचत, पोलीस आयुक्त पुणे शहर घटकाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाचे भरतीकरिता रिक्त पदांचे एकाच 10 प्रमाणात लेखी परीक्षेसाठी निवड झालेल्या एकूण 20,069 उमेदवारांची दिनांक 22 मार्च 2026 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेस एकूण 19,786 उमेदवार उपस्थित होते. सदर उपस्थित उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांचा गुणतक्ता दिनांक 26 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. सदर गुणतक्त्यास अनुसरून उमेदवारांनी गुणांचे अनुषंगाने समक्ष उपस्थित राहून तसेच ईमेलद्वारे आक्षेप सादर केले होते. उमेदवारांनी सादर केलेल्या आक्षेपांना अनुसरून त्यांच्या OMR शीटची यानी की उत्तरपत्रिका पुनर्पडताळणी करून खालीलप्रमाणे अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की उपरोक्त संबंधाने सूचना समजण्याकरिता पुणे शहर पोलीस संकेतस्थळ, महाआयटीचे संकेतस्थळ, नोंदणीकृत भ्रमणध्वनीवरील म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर व ईमेल नियमितपणे तपासावेत. तर ही सूचना आहे. तर आपण अंतिम यादी पाहून घेऊत विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस आयुक्त पुणे शहर पोलीस शिपाई भरती 2024-25 उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांचा अंतिम गुणतक्ता. तर ज्या कोणी म्हणजे विद्यार्थ्यांनी आक्षेप वगैरे घेतले असतील तर नवीन आता गुण यादी म्हणजे अंतिम गुणतक्ता आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा तुम्हाला पुणे सिटी ऑफिशियल पोलीस भरतीचं वेबसाईट पाहायला मिळेल. तेथून पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण अपडेट विद्यार्थ्यांना वेळोवेळी देत असतो. तर पाहू शकता तुम्हाला इथे सीट नंबर पण पाहायला मिळतील, नंतर ॲप्लिकेशन ID, विद्यार्थ्यांचे चेस्ट नंबर, नंतर विद्यार्थ्यांचं नाव आणि जेंडर आणि रिटर्नमध्ये म्हणजे लेखी परीक्षेमध्ये मार्क विद्यार्थ्यांना किती मिळाले तर ते. तर आपण एकंदरीत अंदाज पाहूत विद्यार्थ्यांना किती 85 किंवा 90च्या प्लस विद्यार्थ्यांना मार्क मिळाले आहेत तर लेखीमध्ये. तर आता पुढेच लगेचच लेखी परीक्षा, नंतर मैदानी चाचणी आणि NCCचं C प्रमाणपत्र ज्यांच्याकडे असेल तर त्यांची यादी एकत्रित येईलच आता तात्पुरती यादी. नंतर त्यांच्यासाठी पण आक्षेप घेण्यासाठी काही वेळ देईल. आणि नंतर प्रोव्हिजनल लिस्ट अँड वेटिंग लिस्ट अँड सिलेक्शन लिस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर. तर आपण पाहून घेऊ एकंदरीत. हे बघा, इथे 87 मार्क आहेत उमेश राजभाऊ अँड 84 मार्क अमोल पोपट दीक्षित 81. एकूण 413 PDF आहेत. हे बघा 90 मार्क, खूपच छान. इरफान मुबारक खूपच छान मार्क घेतलेले आहेत त्यांनी 90. नंतर 87 मार्क आहेत सूरज गित्ते, खूपच छान. फक्त आता मैदानीमध्ये यांना 40-45 प्लस असले पाहिजेत जेणेकरून सिलेक्शन लिस्टमध्ये नाव असेल यांचं. हे बघा 85 मार्क आहेत. आणि डॉक्युमेंट पण बरोबर ठेवा बरं विद्यार्थी मित्रांनो, कारण ते सूचना देतीलच आता पुढे वेळोवेळी सूचना, तर पाहावंच लागेल तुम्हाला. प्रवीण संजय आहेत, यांना 85 आहेत. नंतर 84-82 अंदाज पावडूत एखादी विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले आहेत तर ते, परंतु PDF खूपच जास्त आहेत. तर PDF मी टेलिग्रामला प्रोव्हाइड केलेली आहे किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये थोडं खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट पाहायला मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि पाहू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी अपडेट पाहण्यासाठी बेल आयकन पण प्रेस करा. बघा इथे 86 आहेत आकाश नंदकुमार मुळे आणि 85 आकाश हनुमंत, 81 पाहूत 90, 98, 95 कोणाला आहेत का? 80च्या खूप विद्यार्थी 80च्या पुढे दिसत आहेत. 82 नंतर 80, 89 आहेत बघा सुनील दिलीप, चेस्ट नंबर
37,056 सीट नंबर. यांची कॅटेगरी दिलं नाही परंतु कॅटेगरी दिली नाही, कॅटेगरी द्यायला पाहिजे होतं. एकंदरीत विद्यार्थ्यांना अंदाज आला असता म्हणजे त्यांच्या कॅटेगरीमध्ये किती आहेत काही नाही विद्यार्थी. सो ते येईलच आता, कारण अंतिम टप्पा येत आहे आता. अंतिम टप्प्यामध्ये सध्याच्याला चालू आहे. हे बघा 91 मार्क आहेत. विक्रम नामदेव कोकाटे, खूपच छान. अजिंक्य दत्तात्रय 85, नंतर 86 आहेत ज्ञानेश्वर तुकाराम पवार. आता तर 9 PDF झालेत आणि विद्यार्थ्यांनी मार्क खूप छान घेतलेले आहेत, कारण 85 आणि 80च्या पुढे, नंतर 70च्या पुढे तर आहेतच विद्यार्थी खूप जास्त. हे बघा 91 आहे तिथे. सचिन अर्जुन खूपच छान. नंतर बालासाहेब दत्ताराव 87 मार्क. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर माहिती बरोबर मिळत असेल तर नक्कीच सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांना, पुणे शहर सिटीला जे विद्यार्थी असतील तर त्यांना नक्कीच व्हिडिओ शेअर करा. तर ही अंतिम गुणतक्ता आहे. हे बघा इथे 90 मार्क आहेत, खूपच छान. जीवन प्रमोद 17,687 चेस्ट नंबर. 91 मार्क कृष्णा तुकाराम भताने, खूपच छान. फक्त 45+ जर असेल तर रिझल्ट पाहण्याची सुद्धा गरज नाही. 90 आहेत संजय. आणि जर NCCचं प्रमाणपत्र असेल तर अतिरिक्त 5 गुण आहेतच आता. यांना जे कोणी असतील 85-90 वाले तर त्यांचे 5 गुण वाढतातच. तर पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोरच PDF आहे आणि विद्यार्थ्यांनी मार्क खूप छान घेतलेले आहेत. कट ऑफ पण जर मैदानीमध्ये जर 40-45+ असेल तर कट ऑफ जास्त लागू शकतो. 89, 80-82 असे आहेत. हे बघा 90 आहेत. चैतन्य उत्तम 86 आहेत. विजय गणेश 87, 83, 85, 91 मार्क. बघा गणेश रामचंद्रन गोरे. PDF मध्ये 1-2 तर आहेत 90, 85च्या प्लस. सो विद्यार्थी मित्रांनो, PDF खूपच मोठी आहे आणि जास्त पण आहेत. बघा आता तर 25 PDF झालेत आपले आणि खूप जास्त आहेत. 400च्या पुढे आहेत. 423च्या समथिंग 413 समथिंग आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्र जे तुमचे पुणे सिटीला भरले असतील तर त्यांना व्हिडिओ जरूर शेअर करा. अँड जर पॉसिबल असेल तर सबस्क्राईबचं बटन नक्कीच दाबा. हे बघा इथे आत्तापर्यंतचे मला टॉपर इथे दिसले आहेत. संतोष भगवान, तर यांना 94 मार्क आहेत. खूपच छान सर. जर मैदानीमध्ये 45 किंवा 40 बी असेल तर होऊन जाईल तुमचं सिलेक्शन. फक्त डॉक्युमेंट वगैरे बरोबर ठेवा, जेणेकरून सिलेक्शन लिस्टमध्ये प्रोव्हिजनल लिस्ट अँड वेटिंग लिस्ट असते. त्यामध्ये डॉक्युमेंट जर नसेल तर वेटिंग लिस्टवाल्याला चान्स पुढे भेटतो पुन्हा. सो डॉक्युमेंट वगैरे ओरिजिनल बरोबर ठेवा आणि ते तर सूचना देतीलच आता तुम्हाला. आता मैदानी प्लस लेखी आणि NCCचं एकत्रित गुण यादी जाहीर केल्यानंतर. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो. आता व्हिडिओ खूपच लेंथ मोठी होऊन जाईल. सो PDF प्रोव्हाइड केलेली आहे मी, तुम्ही पाहून घ्या आणि तुम्हाला किती मार्क मिळाले तर ते कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा. लेखी प्लस मैदानी किती मिळाले तर ते आपण पुढे बघू. ते एकत्रित आता यादी जाहीर झाल्यानंतर अंदाज आपण म्हणजे किती कट ऑफ लागू शकतो तर अंदाजित कट ऑफ आपण काढूच पुढे. तर नक्कीच तुम्हाला किती मार्क मिळाले तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर अंदाज काढायचा असेल तर नक्कीच कमेंट करू शकता. सो पुन्हा एकदा, जर चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि
शेअर करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि जसं अपडेट येत राहील तशी आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायलाच मिळेल. सो थँक्यू सो मच वन्स अगेन.